परवा आम्ही सहज मित्रमंडळी अशी गप्पा मारत बसलेलो होतो, तेव्हा आमच्या बोलण्यात एक संकल्पना और एक विषय निघाला की नो दाय युअर सेल्फ. नो दाय युअर सेल्फ आम्ही सगळ्यांनी याच्यावरती बरंच डिस्कशन केलं. तर मग हे काय आहे, काय कन्सेप्ट आहे? मला ती कन्सेप्ट आवडली, तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावी आणि तुम्हाला पण ती कदाचित आवडेल और विचार करायला भाग पडेल. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण शेअर करा. तर नो दाय युअर सेल्फ, आता ही जरा प्राचीन संकल्पना आहे. म्हणजे जेव्हा सॉक्रेटिस किंवा बुद्धिझममध्ये याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणजे तुमची आत्मजागरूकता झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही स्वतःला आधी ओळखलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल तेव्हा तुम्ही बाकीच्या गोष्टी ओळखायला सुरुवात करणार आणि ह्यालाच त्यांनी त्या काळामध्ये महत्त्व दिलेलं गेलेलं आहे. मग हे काय आहे, का महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी कसं करायचं हे आणि त्यातून म्हणजे नक्की काय, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. अर्ध्यात सोडू नका, कारण शेवटी बऱ्याच सारे छोट्या छोट्या गोष्टी बोलल्या जातात की जे ते कदाचित कोणाला तरी ते नक्की क्लिक होईल आणि ते कोणाला मध्ये तर तुम्ही असू शकाल. तर आपण पुढचा विषय बघूया. तर का महत्त्वाचं आहे? तर बरेचदा काय होतं, आपल्याला निर्णय घेताना गोंधळ होतो बघा, की नक्की काय करू, मी कुठला विचार करू, मला यातनं रस्ता सापडत नाहीये वगैरे. ओव्हर थिंकिंग करतो आपण, का असं, का झालं, काय करायला पाहिजे होतं वगैरे, अशा गोष्टी होतात. किंवा आपल्याला बरेचदा डायरेक्शनच मिळत नाही, म्हणजे नक्की मी काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे, मला कुठे माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल वगैरे, असं होतं. किंवा आपण बरेचदा काय करतो, कोणीतरी चाललाय सगळा जथ्था त्या बाजूनी जायला सुरुवात करतो. ओके, तुम्ही म्हणताय का मी हे करावं, तर मी हे करतो. मग स्वतःचे निर्णय तिथे तुमचे त्याच्यामध्ये नसतात. तुम्ही म्हणताय तुम्हाला योग्य वाटतं ना माझ्याबद्दल, तर मी हे करायला तयार आहे वगैरे. तर या पद्धतीची जर तुमची विचारसरणी असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे, तर तुम्ही हा नक्की बघा. आता कसं होतं बघा, काय होतं आता याच्यामुळे, जेव्हा तुम्ही हे स्वतःला, ह्याचं एक उदाहरण देते मी. जर एखादी जॉब ऑफर आली असेल तर ती जॉब ऑफर घेताना तुम्ही जर सगळ्यांना विचारून मी नक्की काय करू, मग मी ही कंपनी जॉईन करू का नको वगैरे असं करून जर घेत असाल, का तुम्ही मला ही माझ्यासाठी योग्य वाटते आहे म्हणून घेत आहात, म्हणजेच तुम्ही स्वतःला ओळखत आहात. हे एक छोटंसं उदाहरण त्यामध्ये. आपण इथं कुठं फिट बसतो याचा नक्की विचार करा. तर ते याच्यामध्ये कसं असतं बघा, जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला सुरुवात करता तेव्हा तुमचे निर्णय स्पष्ट होतात की मला नक्की काय पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही असं हॉटेलला गेल्यावर कधी सांगता का मला काही द्या ना? बघा, तुम्ही विचार करा, आपण गेल्यानंतर मला रोटी पाहिजे, ही भाजी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, तर यू आर स्पेसिफिक अबाउट दॅट. तिथं तुमचा निर्णय क्लिअर असतो, तिथं तुमची कन्सेप्ट मला काय हवं आहे, मला काय खायचं आहे हे स्पष्ट आहे. तशी निर्णय क्षमता तुमची सगळ्या गोष्टींमध्ये आहे का? तुमचं कॉन्फिडन्स लेवल, जर तुम्ही स्वतःला ओळखत असाल तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि तुम्हाला शांतता, समाधान मिळतं की अरे मी जे काय करतो ते योग्य आहे, माझे निर्णय योग्य आहेत वगैरे, हे सगळं होतं. आता बऱ्याचदा यामध्ये काय होतं, गंमत थोडीशी मी तुम्हाला सांगते की आपल्याला ना आपले स्ट्रेंथ विकनेस पण माहीत नसतं. तुम्ही बघा, मी जर आता व्हिडिओ करताना म्हटलं तुम्हाला, तुम्ही सांगा बरं 5 तुमच्या स्ट्रेंथ आणि 5 विकनेस. यू हॅव टू थिंक अबाउट दॅट, कारण तुम्ही तुमचा संवादच साधला नाहीये, त्यामुळे त्या प्रश्नाची उत्तर मिळत नाहीयेत की माझं नक्की कोर काय आहे, मी कशात छान आहे, और मला भीती कशात वाटते, और माझं लेस काय आहे, या सगळ्याचा विचार करण्याचा आपल्याकडे वेळ नाहीये और आपण ते करत नाही. आता हे करायचं कसं? आता यातनं तुम्हाला कसं माहिती कशी घ्यायची, आपण स्वतःला कसं ओळखायचं? तर रोज तुम्ही एखादं जर्नल लिहायला सुरुवात करा किंवा डायरी पूर्वी आपण लिहायचो. तुम्हाला जे वाटतात ते तुमचे विचार, तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ते लिहून काढा वगैरे. इथे ना तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा तुम्ही ते लिहिता ते खूप छान प्रकारे स्वतःला पण त्या ॲक्सेप्ट होतात आणि त्यातनं तुम्हाला तुमची उत्तर मिळायला लागतील. त्यानंतर थोडा वेळ आपण शांततेत घालवायचा, मेडिटेशन करा. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगत असते, मेडिटेशन महत्त्वाचं तुमच्या आयुष्यातला एक पार्ट करा की 10 मिनिटं का होईना मी माझ्या आयुष्यातली, माझ्या दिवसाच्या 24 तासातली 10 मिनिटं फक्त आणि फक्त माझी असतील, मी ती कोणाबरोबरही शेअर करणार नाही. हा आपण वेळ देऊ शकतो का? बघा, तुम्ही खरंच विचार करण्याची गोष्ट आहे, हे होत आहे का वगैरे. आपल्या रिॲक्शन तुम्ही ऑब्झर्व करा की एखादा राग आला, एखादं दुःख झालं,
एखादा आनंद झाला तर तुमची ॲक्शन रिॲक्शन कशी होती, शांततेत आपण आपल्याला ओळखायला सुरुवात करा. मग त्याच्यात तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे रिॲक्ट करताय, कुठं तुम्हाला थांबायची गरज आहे, काय करायचं आहे. यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता म्हणजेच नक्की काय करायचं मग आपल्या, आणि यातून तुम्हाला काय मिळतं, म्हणजे काय त्याचा फायदा होतो. एक तर ना तुमचं जसं मी सांगितलं की आता हे कसं करायचं, डायरी लिहायची, मेडिटेशन करायचं वगैरे, स्वतःला ऑब्झर्व करायचं वगैरे. पण मग यातनं मिळतं म्हणजे काय होतं, यातनंच म्हणजे नो दा युअरसेल्फचं कन्सेप्ट नक्की काय होतं, तर आपल्या विचारांना आपण ओळखायला सुरुवात करतो. कुठल्या डायरेक्शनमध्ये तुम्ही विचार करत आहात, तुम्हाला त्यातून काय मिळत आहे, काय समजतं आहे, काय अंडरस्टँडिंग होत आहे, या गोष्टी व्हायला सुरुवात होतात. आपण ज्या प्रतिक्रिया देतो त्या आपल्याला समजतात. तुम्ही ओव्हर रिॲक्ट होताय, कुठे थांबायचंय ते कळलं पाहिजे का, ओव्हर गिव्हर होताय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं प्रतिक्रिया ज्या आहेत आपल्या, ॲक्शनला रिॲक्शन नाही दिली पाहिजे. ॲक्शनला तुम्ही परत त्या गोष्टी समजून घेऊन उत्तर दिलं पाहिजे, नॉट अ रिॲक्शन वे आर एक्सपेक्टिंग फ्रॉम दॅट. आणि मग नंतर इथं काय होतं, तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ विकनेस समजतात की मी कशात चांगलं आहे, माझं विकनेस काय आहे. जीवनातलं तुमचे जे प्रत्येक गोष्ट आहे ती क्लिअर कन्सेप्ट व्हायला तुम्हाला हळूहळू सुरुवात होती या गोष्टीतून. आणि आपल्या वागण्यातून आपल्या सवयींचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न तुम्हाला समजायला लागतो की राग आला, माझं काही दुःख आलं, मला चिडचिड झाली तर मी कसं वागतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे जर तुम्ही स्वतःला ओळखत नाही, आपण ना खूप दुसऱ्यांबद्दल सांगत हा असा आहे, तो तसा आहे, याच्यात ते चांगलं आहे. स्वतःबद्दल काय आहे आपल्याला बघायला वेळच नाही आहे. मला माझ्या हात जायची गरजच वाटत नाही आहे. बाहेर आम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत, आमचं डिस्ट्रॅक्शन करायला हजारो गोष्टी आहेत. मोबाईल आहे, टी व्ही आहे, माणसं आहे, फिरणं आहे, फास्ट रॅट रेस, वी आर इन रॅट रेस. आणि मग त्या रॅट रेसमधून तुम्हाला तिथं बघायला वेळ नाही आहे, तर मग अवघड आहे. म्हणूनच त्यांनी ती नो दा युअरसेल्फ ही संकल्पना बुद्धिझममध्ये मांडलेली आहे, सॉक्रेटिसने मांडलेली आहे. आधी तुम्ही स्वतःला ओळखा आणि मग तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विचार करा. आणि ही संकल्पना आम्हाला सर्वांना खूप आवडली की जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण स्वतः काय आहोत हे जाणून घ्यायची खूप गरज आहे. आणि हा विषय आमच्यामध्ये डिस्कस होतो और बोलला जातो और पॉईंट्स निघतात त्यातनं वेगवेगळे. तुम्हालाही जर असं काही वाटत असेल तर तुम्ही नक्की याच्यावरती विचार करायला सुरुवात करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मी असं म्हणेन की यू मस्ट बी सेल्फ अवेअर असलं पाहिजे. माझं काय आहे, मी कोण आहे, का जन्माला आलो आहे, माझं काय ध्येय आहे, मी कुठलं काम करत आहे, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला का करतो आहे, कसं केलं पाहिजे, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळायला सुरुवात झाली की तो आनंद एक वेगळा असतो. आणि यू शुड नो फर्स्ट युअरसेल्फ, मग तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही कमांड मिळायला सुरुवात करा. धन्यवाद. थँक्यू.